नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खवा, ज्याला मावा देखील म्हणतात। साध्या दुधापासून तयार होणारा हा पदार्थ अनेक मिठायांचा राजा मानला जातो। सर्वात पहिले जाड बुडाची कढई घ्या, त्यामध्ये थोडं पाणी टाका, यामुळे दूध खाली चिपकणार नाही। आता आपण 1 लिटर म्हशीचं फुल क्रीम दूध घेतलं। दुधाला उकळी येईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा। उकळी आल्यावर गॅस कमी करून चमच्याने ढवळून घ्या। मध्ये मध्ये दुधाला सतत ढवळत राहायचं, म्हणजे खाली आणि साईडला साय चिपकणार नाही। साईडला चिपकलेली साय खरवडून दुधातच टाका, यामुळे खवा दाणेदार होतो। दूध अर्धे झाले आहे, आता हे रबडी सारखे दिसत आहे। या स्टेजला गॅस मोठी करायची नाही, कारण दूध जळू शकतं। कमी गॅसवर सतत ढवळत राहायचं। बघा, दूध आता पूर्णपणे आटलाय आणि त्याचा गोळा व्हायला लागलाय। जेव्हा हे मिश्रण कढई सोडू लागेल, तेव्हा समजा की आपला शुद्ध खवा तयार आहे। गॅस बंद करा आणि खवा पूर्णपणे थंड होऊ द्या। थंड झाल्यावर हा अधिक घट्ट आणि दाणेदार होतो। हा खवा तुम्ही फ्रीजमध्ये 1 आठवडा आरामात ठेवू शकता। असा शुद्ध खवा वापरून तुम्ही गुलाबजाम किंवा पेढे नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच अस्सल रेसिपीसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।